नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज सातपूर या विद्यालयाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या गणित भाग 2 या विषयाच्या अभ्यासासंदर्भात हा आपला व्हिडिओ आहे। आपण या गणित भाग 2 या विषयातील भूमितीतील मूलभूत संबोध या प्रकरणातील काही घटकांचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत। कुठला घटक आज आपण अभ्यासणार आहोत तो घटक आहे दरम्यानता। चला तर मग बघूया दरम्यानता ही संकल्पना कशा प्रकारे आपल्याला शिकून घेता येईल। विद्यार्थी मित्रांनो, दरम्यानता ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला काही आकृत्या किंवा काही रचना कशा आहेत त्या संदर्भातून ती व्याख्या तयार करता येईल। विद्यार्थी मित्रांनो, जर पी क्यू आर हे एक रेषीय बिंदू असतील आणि खाली दर्शवल्याप्रमाणे त्याचे 3 संभाव्य शक्यता संभवतात। आता पी क्यू आणि आर हे एक रेषीय बिंदू असतील असा इथे उल्लेख केलेला आहे। तत्पूर्वी मग एक रेषीय बिंदू म्हणजे काय याची व्याख्या तुम्हाला सांगतो। इयत्ता 8वीला आपण ती अभ्यासलेलीच आहे। 3 किंवा अधिक बिंदू जर एका सरळ रेषेवर येत असतील तर त्या बिंदूंना काय म्हणतात? एक रेषीय बिंदू असे म्हणतात। मग पी क्यू आर हे 3 एक रेषीय भिन्न बिंदू असतील, ते एकाच ठिकाणी असले तर वेगळी गोष्ट, हे 3 त्यांचे स्थान 3 वेगवेगळ्या ठिकाणी असेल तर मग ती शक्यता किती असते? कशा प्रकारे ते बिंदू आपल्याला संख्या रेषेवरती किंवा कुठल्याही रेषेवरती दर्शवता येतील? तर ते 3 शक्यता होतात। एका मागोमाग एक त्या 3 शक्यता बघूया। एक रेषीय बिंदू म्हणजे समजलं 3 किंवा अधिक बिंदू। 2 बिंदू तर एक रेषीय असतात, कारण की 2 बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा असते आणि त्याच्यामुळे ते एक रेषीय बिंदू असतात। पण 3 बिंदूतून जाणारी एखादी रेषा असेल तर त्या 3 बिंदूंना एक रेषीय बिंदू म्हणतात, किंवा एखाद्या रेषेवर 3 किंवा अधिक बिंदू असतील सरळ रेषेवर तर त्यांना एक रेषीय बिंदू असे म्हणतात। मग आता 3 हे एक रेषीय बिंदू आहेत, त्या संदर्भात ते त्यांची कशा प्रकारे रचना असू शकते, कशा प्रकारे ते बिंदू आपल्याला दिसतात ते बघूया। बघा, त्यासाठी मी एक रेषा काढलेली आहे आणि त्या रेषेवरती पी क्यू आणि आर हे बिंदू घेतो मी आता। म्हणजे एका रेषेवरती पी क्यू आर बिंदू ह्या अशा प्रकारे येण्याची शक्यता आहे। पी नंतर क्यू नंतर आर ही एक शक्यता आहे। आता म्हणजेच बिंदू क्यू हा पी आणि आरच्या दरम्यान असेल, ज्यामध्ये पी आणि आरच्या मध्ये असेल हे आपल्याला लक्षात येतं किंवा समजतं। मग अजून कुठली शक्यता आहे? परत एकदा ती रेषा काढतो। मग मी सुरुवातीला पी घेतो, पीचे स्थान बदलत नाही, नंतर क्यूचे स्थान बदलतो, क्यू हा पुढे ढकलतो आणि आर आधी घेतो, म्हणजे आर हा बिंदू काय असणार आहे? पी आणि क्यूच्या दरम्यान असणार आहे। सुरुवातीला आपण बघितलं क्यू हा बिंदू पी आणि आरच्या मध्ये दिसतोय, नंतर बघतोय आपण आर हा बिंदू पी आणि क्यूच्या मध्ये आहे। अजून कुठली शक्यता आहे बघूया। बघा, या ठिकाणी मी आरचे परत एकदा स्थान बदलतो, क्यू शेवटीच ठेवतो आणि मग पीचे स्थान बदलणार आहे। म्हणजे इथे दिसतंय आपल्याला पी हा बिंदू आर आणि क्यूच्या दरम्यान असेल। म्हणजे जर पी क्यू आर हे एक रेषीय भिन्न बिंदू असतील तर त्यांची शक्यता अशा 3 प्रकारे येते। म्हणजे क्यू हा बिंदू पी आणि आरच्या दरम्यान येईल, किंवा आर हा बिंदू पी आणि क्यूच्या दरम्यान येईल, किंवा पी हा बिंदू आर आणि क्यूच्या दरम्यान येईल। यावरूनच आपल्याला दरम्यानता ही व्याख्या लक्षात येते, किंवा दरम्यानताला इंग्रजीमध्ये बिटवीननेस असे म्हणतात। मग यावरून आपण व्याख्या करू शकतो। कशा प्रकारे ती व्याख्या करता येईल? बघा विद्यार्थी मित्रांनो, जर पी आणि क्यू मधील अंतर अधिक डी आणि क्यू आणि आर मधील अंतर हे जर पी आणि आरच्या अंतरा एवढे असेल तर क्यू हा बिंदू पी आणि आरच्या दरम्यान आहे असे म्हणतात। याच्यासाठी आपल्याला अंतर ही संकल्पना जी आपण पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासली त्या अंतर संकल्पनेचा आपल्याला आधार घ्यावा लागेल। मग दरवेळेस आपण ही आकृती काढत बसणार का? दरवेळेस आपल्याला ही शक्यता दिलेली असणार का? तर नाही। तर आपल्याला 2 बिंदूंमधील अंतर दिलेलं असेल आणि त्या अंतराच्या आधारे आपल्याला
ठरवायचं आहे की त्या तीन बिंदूंमधील कुठला बिंदू दोन बिंदूंच्या दरम्यान आहे. यासाठी सर्व शक्यतांचं अंतर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे मग पहिली शक्यता घेतली की हा बिंदू जर पी आणि आरच्या मध्ये असेल तर त्याच्यासाठी पी क्यू हे अंतर, पी पासून क्यू पर्यंतचे अंतर, क्यू पासून आर पर्यंतचे अंतर आणि पी पासून आर पर्यंतचे अंतर हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी पी पासून क्यू पर्यंतचे अंतर जर क्यू पासून क्यू आर पर्यंतच्या अंतराच्या बेरजे एवढं येत असेल किंवा दोघांची बेरीज हे पी पासून आर पर्यंतच्या अंतराबरोबर असेल तर आपण म्हणू शकतो पी आर हे अंतर पी क्यू ह्या अंतराच्या आणि क्यू आर या अंतराच्या बेरजे एवढा आहे. तेव्हा अशा वेळेस क्यू हा बिंदू पी आणि आरच्या दरम्यान आहे असे म्हणतात. पुन्हा एकदा मी सांगतो बघा, पहिलीच आकृती घेऊया आपण. पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की क्यू हा बिंदू पी आणि आरच्या दरम्यान आहे. पण हे गणितीयदृष्ट्या आपण कसं सिद्ध करायचं, त्यासाठी आपल्याला पी आणि क्यू मधील अंतर आणि क्यू मधील आणि आर मधील अंतराची बेरीज घ्यावी लागेल. जशी आपल्याला या ठिकाणी दिसते आहे स्क्रीनवरती. पी आणि क्यू मधील अंतर त्याला इंग्रजीमध्ये डी ऑफ पी क्यू, म्हणजे पी आणि क्यू म्हणजे डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू प्लस डिस्टन्स बिटवीन क्यू अँड आर. या दोघांची बेरीज जर डिस्टन्स बिटवीन पी अँड आर येत असेल किंवा पी आणि आर मधील अंतर येत असेल तर अशा वेळेस आपण काय म्हणतो, क्यू हा बिंदू पी आणि आरच्या दरम्यान आहे. मग याचं लेखन कसं करतात मित्रांनो, याचं लेखन खालीलप्रमाणे. ही दरम्यान आपण पी डॅश क्यू डॅश आर अशी दर्शवतो आणि वाचन कसं करतो, क्यू बिंदू हा पी आणि आरच्या दरम्यान आहे. जो बिंदू मध्ये आहे त्याचं सुरुवातीला वाचन उच्चार करायचा, क्यू हा बिंदू पी आणि आरच्या दरम्यान आहे. काही विद्यार्थी असेही वाचतात पी डॅश क्यू डॅश आर, पण गणितामध्ये ही संकल्पना वाचताना काय असं वाचायचं आहे, क्यू हा बिंदू पी आणि आरच्या दरम्यान आहे. आलं लक्षात? दरम्यानता ही संकल्पना कळली असेल. यानंतर आपण दरम्यानत्यावर आधारित एक उदाहरण बघूया. विद्यार्थी मित्रांनो, एक उदाहरण स्क्रीनवरती मी तुम्हाला लिहून देतो, सांगतो. ते उदाहरण वाचूया. प्रथमतः एका संख्या रेषेवरती ए बी सी हे बिंदू आहेत. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितलं संख्या रेषा ही संकल्पना 8वीलाही झालेली आहे, 7वीलाही झालेली आहे. परत एकदा सांगतो, संख्या रेषा म्हणजे काय, एखाद्या रेषेच्या संबंधित प्रत्येक बिंदूशी एक संख्या निगडीत असते आणि प्रत्येक संख्येशी एक बिंदू निगडीत असतो. अशा प्रकारच्या रेषेला संख्या रेषा असे म्हणतात. जर एका संख्या रेषेवर हे ए बी सी हे 3 बिंदू आहेत आणि या ठिकाणी आपण संख्या रेषा ही कन्सेप्ट किंवा संकल्पना किंवा रेषा ही संकल्पना आपण सरळ रेषा या अर्थाने घेतो. म्हणून ए बी सी हे एक रेषेबिंदू आहेत आणि ते त्या बिंदूंच्या संदर्भामधील जर ए आणि बी मधील अंतर डी ऑफ ए बी, डिस्टन्स बिटवीन ए बी हे 5 असेल एकक, आणि डी ऑफ बी सी, बी आणि सी मधील अंतर हे 11 एकक असेल, आणि डी ऑफ ए सी म्हणजे ए आणि सी मधील अंतर हे 6 एकक असेल, तर त्यापैकी कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे हे सांगा. मग आत्ताच आपण दरम्यान त्याची व्याख्या बघितली. आपल्याला 3 शक्यता दिलेल्या आहेत. 3 वेगवेगळ्या प्रकारे दोन बिंदूंमधील अंतर दिलेलं आहे. कुठल्याही दोन बिंदूंमधील अंतराच्या 2 वेळाचे बेरीज ही तिसऱ्या 2 बिंदूंमधील अंतराच्या बेरजे एवढी येत असेल तर आपण अशा वेळेस म्हणतो की तो बिंदू हा दोघांच्या मध्ये आहे. मग या ठिकाणी कशा प्रकारे सुरुवात करता येईल आपल्याला, दोन बिंदूंमधील सर्वात जास्त अंतर काय आहे, बी आणि सी मधील अंतर हे जास्त आहे 11. मग 11 हे अंतर इतर दिलेल्या अंतरांच्या बेरजे एवढे येतं का नाही ते पहिल्यांदा बघून घ्यायचं. जर ती बेरीज येत असेल तर त्यावरून आपण ती कन्सेप्ट किंवा ती संकल्पना वापरून कुठला बिंदू दुसऱ्या 2 बिंदूंच्या दरम्यान आहे हे समजायला सहज शक्य होईल. चला तर मग सुरुवात करूया आपण सोडवायला उदाहरण. बघा, इथे ए आणि बी आणि सी कोणता बिंदू इतर 2 बिंदूंच्या दरम्यान आहे यासाठी मी आधी सांगितल्याप्रमाणे डी ऑफ बी सी 11 दिलेलं त्याला 1 नंबरचं समीकरण आपण म्हटलं. नंतर त्याच्यानंतर आपल्या असं लक्षात येत आहे की डी ऑफ ए सी ए बी प्लस डी ऑफ ए सी बरोबर 5 अधिक 6 बरोबर 11. नंतर आपण पुढे जाणार आहोत. मग 11
समीकरण 2 आणि समीकरण 1 आपल्याला काय सांगतं? गणिताचा नियम वापरला. समीकरण 1 आणि समीकरण 2च्या उजव्या बाजू समान आहे. डी ऑफ बी सी बरोबर 11, डी ऑफ ए बी प्लस डी ऑफ ए सी बरोबर ही 11, 5 अधिक 6. म्हणजे उजवी बाजू समान आहे, त्यावरून डाव्या बाजू पण काय येतील? समान येतील. म्हणजे डी ऑफ बी सी हे बरोबर डी ऑफ ए बी अधिक डी ऑफ ए सीच्या बरोबर येतं. मग या ठिकाणी ए आणि बी या बिंदूंमधील अंतर अधिक ए आणि सी बिंदूंमधील अंतर यांची बेरीज ही बी आणि सीच्या अंतराच्या एवढी येते. यावरून असं लक्षात येते की ए हा बिंदू बी आणि सीच्या काय आहे? दरम्यान आहे. दरम्यानता ही संकल्पना आपण या ठिकाणी वापरलेली आहे. आलं लक्षात? उदाहरण तुमच्या लक्षात आलंच असेल विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आपण एक उदाहरण बघितलं. अजून